नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बंद 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊल बंद हा सुपरहिट चित्रपट 2015 साली चित्रपटगृहामध्ये आला होता। तब्बल 11 वर्षांनंतर दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी देऊल बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहे। 21 मे रोजी हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे। पहिल्या भागात राघव शास्त्रीच्या एसी कारमधून श्रद्धा अंधश्रद्धेच्या कल्पनांना मोडीत काढत स्वामींनी राघव शास्त्रीच्या मनात नास्तिकता बाहेर काढली होती। दुसऱ्या भागात स्वामी एका महिला शेतकऱ्यांच्या दुचाकीवर स्वार झालेले आहे। आता दुसऱ्या भागाला चित्रपटगृहामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना प्रवीण तरडे यांनी देऊल बंद 3 च्या भागाचीही घोषणा केलेली आहे। देऊल बंद या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवला, बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता। श्रद्धा विरुद्ध विज्ञान याचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती। आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे या भागात राघव शास्त्रीचीही दमदार एंट्री झालेली आहे। सोशल मीडियावर चित्रपटातील एक क्लिप पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ग्रश्मी महाजनने पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत परतला आहे। यावेळी तो अमेरिकेत आहे आणि तिथे त्याला चक्क स्वामींचा फोन येतो। मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतो का, असा सवाल ऐकताच तो थक्क होतो। ओ माय गॉड असे उद्गार त्याच्या तोंडातून निघतात। तेव्हा स्वामी म्हणतात, यस माय डार्लिंग, आय एम युअर गॉड। काय म्हणतो तुझी अमेरिका, काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प। यानंतर राघव शास्त्री आणि स्वामी समर्थ यातील संवाद पुढे चालू राहतो। राघव शास्त्रीच्या या एंट्रीसोबत देऊल बंद 3 चीही घोषणा करण्यात आलेली आहे। देऊल बंद 2 चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकलेले आहेत, तर महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संकृती बालगुडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।